काहींची इच्छा असते की आपलं बाळ खूप बुद्धिमान व्हावं, खूप छान व्यक्तिमत्व घडावं. तर गर्भसंस्कारातून असं काही अचीव्ह करू शकतो का? नक्की अचीव्ह करू शकतो. आयुर्वेद शास्त्रात पण खूप छान वर्णन सांगितलंय. आपल्याला पाहिजे तसं बाळ मिळवता येतं. पाहिजे तसं बाळ मिळवण्यामध्ये 2 ॲस्पेक्ट, एक बुद्धिमान बाळ पाहिजे असतं आणि एक दिसणं, बाळाचं व्यक्तिमत्व बिल्ड होणं, हे आपल्याला मिळवता येतं. कारण आयुर्वेद शास्त्रात सांगताना सांगितलं, इच्छितं यादृशं पुत्रं तद्रूपचरितांचतो. म्हणजे जसं पाहिजे तसं तंतोतंत आपल्याला बाळ मिळवता येतं. आणि मग तसं बाळ मिळवण्यासाठी त्यांनी काय काय सांगितलंय, तर मला जसं बाळ पाहिजे तसं बाळ मिळवायचे, तर मला तशाच क्वालिटीच्या लोकांमध्ये जायचंय, त्याच लोकांमध्ये राहायचे, तसाच क्वालिटीच्या लोकांचा विचार करायचा आहे, तशाच लोकांचे व्यक्तिमत्व चरित्र वाचायचेत, ऐकायचेत, बघायचेत, अनुभवायचेत, त्यांच्यासारखा विचार करायचा आहे, त्यांच्यासारखीच वेशभूषा करायची, त्यांच्यासारखा डाएट ठेवायचा आहे आणि कन्सिस्टन्सी आपण टिल डिलिव्हरी पण त्या प्रोसेसमध्ये राहिलो तर आपल्याला पाहिजे तसं बाळ मिळवता येतं. मग याच्यामध्ये दोन्ही अँगलने आलं. मग आता आपल्याला बुद्धिमान बाळ पाहिजे, तर मग बुद्धिमान बाळ आपल्याला मिळवण्यासाठी प्रेग्नन्सी जर्नी हा त्या बाळाच्या आणि आईच्या लाईफला सगळ्यात महत्त्वाचा आणि गोल्डन स्पॅन आहे. याचं रिझन आहे, मॉडर्न सायन्सने काय सांगितलंय की बाळाच्या मेंदूच्या 80% पेशीचा वाढ विकास हा गर्भाशयात आहे. राहिलेल्या 20% पेशी बाळ जन्माला आल्यानंतर 6 वर्षापर्यंतच तयार होतात. बाळ 6 वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर उभ्या आयुष्यात त्या बाळाची एकही मेंदूची नवीन पेशी तयार होत नाही. मग आता 80% मेंदूचा वाढ विकास गर्भाशयात आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या घराचं बांधकाम चालू आहे, 80% बांधून झालंय, मी तिकडे गेलोच नाही, याचा अर्थ घराचं बांधकाम होणार नाही अशातला भाग नाही. होणार की, पण ते मला पाहिजे तसं नाही होणार. आता मला पाहिजे तसं बाळाचं IQ पाहिजे, त्याचं ब्रिलियन्सी पाहिजे, त्याची बुद्धिमान बौद्धिक क्षमता पाहिजे, तर मग मला तिथं लक्ष घालायला पाहिजे. बरोबर. मग आता बाळाची बौद्धिक क्षमता म्हणजे नक्की काय, तर क्वालिटेटिव्ह न्यूरॉन्स आणि न्यूरॉन्स मधलं कनेक्शन्स, म्हणजे एक पाथ बनतो की असं झालं तर असं. म्हणजे लहान बाळाला नाही का, त्या वस्तूला हात लावला की भाजलं हे कळतं, ते न्यूरॉन मध्ये एक पाथ बनतो. अरे हे असं झालं म्हणजे असं आपल्याला चटका बसतोय, असं ते न्यूरॉनचे पाथवे बिल्ड होतात. आणि मग 80% मेंदूचा वाढ विकास गर्भाशयात होतोय. तर जनरली आपल्याला पिक्चर काय बघायला मिळतं की गर्भवती माता एकतर सॉफ्ट कॉर्नर आहे, घरच्या लोकांचा ड्युटीवर पण ती लिव्ह मिळतात ऑलमोस्ट त्या प्रेग्नन्सीच्या सगळ्या, प्रायव्हेट गव्हर्नमेंट सगळीकडेच. आणि मग सॉफ्ट कॉर्नर आहे, डोहाळे मग ते पुरवणं हा एक वेगळा विषय. आणि त्याच्या खाली मग टीव्ही बघायचं, रील्स बघायचं, कुठलं तरी बिग बॉस वेब सिरीज बघायचं, टाइमपास करायचं, झोपून काढायचं. आणि बाळ कसं पाहिजे विचारलं तर मला हुशार बाळ पाहिजे असं सांगतात. पण गमतीचा पार्ट काय, आपल्या शास्त्रात सांगितलंय की कुछ पाने के लिए कुछ खोना नाही पडता, बोना पडतं. आत्ता आपण काय पेरणार तेच उगवणार आहे. आणि आपल्या संस्कृतीत पण सांगितलंय, काय सांगितलंय, बाप तसा बेटा, आई तसं बाळ, राजा तशी प्रजा, खान तशी माती. हे सगळं सांगितलं मी, माझ्या मनात काहीच नाही सांगत. मला ब्रिलियंट बाळ पाहिजे, तर मग आई प्रत्येक टप्प्यावरती अग्रेसर पाहिजे. तिनं तिचा मेंदू, तिचं मन असं शार्प वेने यूज करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी गर्भवती मातेने खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. मग याच्यामध्ये काय काय गोष्टी रोल पार पाडतात ब्रिलियंट बाळ मिळवण्यासाठी. नंबर 1, आयुर्वेदिक ब्रेन बूस्टर्स आहेत, जे आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टरांकडून या कालावधीमध्ये वापरणं खूप गरजेचं आहे. नंबर 2, प्राणायाम खूप इम्पॉर्टंट रोल पार पाडतात. ध्यानमुद्रा याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. नंबर 4, ब्रेन जिम ऍक्टिव्हिटीज या पिरियडमध्ये खूप करणं गरजेचं आहे. मल्टीटास्किंग टास्क आपण फुलफिल करणं गरजेचं आहे, जे माझ्या मनाला, बुद्धीला सगळ्या बाजूनी विचार करायला भाग पाडणाऱ्या वेगवेगळ्या कृती, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी, टास्क मल्टिपल रोज डेली केल्या ना तर आपल्याला ब्रेन बाळ मिळवता येतं. सो मग आता जर मी वेब सिरीज बघतोय, मी इंस्टाग्रामवरती 2-3 तास घालवतोय आणि पुढे जाऊन बाळाचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही म्हणून टॉनिक घ्यायला डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आत्ता आपण याच्यावरती ह्या गोष्टींवरती लक्ष दिलं तर ह्या गोष्टी केल्यानंतर आपण डेफिनेटली एक ब्रिलियंट बाळ आपल्याला मिळवता येतं. आमच्याकडे एक अशी स्टोरी आहे की त्यांनी आम्हाला स्पेसिफिक सांगितलं, असं वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर, सातारचे आहेत त्यातही, त्यांनी आम्हाला डायरेक्ट मेसेज केला, तुम्ही आम्हाला विसरले. आता खूप सारे लोक गर्भसंस्कार करतात, त्यामुळे लक्षात येतं काय झालं, नाही आम्ही तुमच्याकडे 5 वर्षांपूर्वी गर्भसंस्कार केले होते, तुम्ही आमचं काय कुठं सांगतच नाही आमची स्टोरी. मग आमचं बाळ आता 3 वर्ष पूर्ण, 4थ्या वर्षात आहे. माझी मुलगी तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा दुपटीनं अग्रेसर आणि सगळ्यात पुढे आहे, एकदम ब्रिलियंट आहे, हुशार आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि तुमच्यामुळे झाले, पण आम्ही तुम्हाला विसरलेत, म्हणजे तुम्ही आम्हाला विसरले. आमची ही स्टोरी सांगत जावं तुम्ही लोकांना, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे असे रिप्लाय असतात ना, ते खूप पॉवरफुल असतात. ब्रिलियंट बाळ मिळवता येतं. आणि जेव्हा पहिलं आणि दुसरं बाळ असतं, आपलं बाळ शेजारचं बाळ आहे ज्यांनी केलं नाही, ह्याच्यातला डिफरन्स त्यांना डेफिनेटली दिसतो आणि आपल्याला ब्रिलियंट बाळ गर्भसंस्कारामध्ये डेफिनेटली मिळवता येतं. आणि याच्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप सारे आयुर्वेदिक काय सांगूयात वेगवेगळे हर्बल मेडिसिन सांगितलेत, जसं की अश्वगंधा आहे,
शतावरी आहे. म्हणजे आता ऍक्च्युली हे आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टरांच्या सल्ल्यांनी वापरायला पाहिजे. मग आता हल्ली आपल्याला शतावरी जनरली फेमस झालं, बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. पण प्रॉब्लेम काय आहे, शतावरी आपण जे जे विकत घेतो ते ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये असतं, त्याच्यात शुगरच जास्त असते. मग ज्या ऑलरेडी गर्भवती मातेला शुगर जास्त आहे तिला ते त्रासदायक ठरू शकतं. बरोबर. शतावरीचे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. म्हणजे शतावरीचं चूर्ण पावडर घेऊ शकतो, शतावरीचा फ्रेश सोरस किंवा आपण रस काढून घेऊ शकतो. शतावरीचे वेगवेगळे कल्प आहेत. शतावरी घृत आहे, त्याच्यानंतर शतावरी ग्रॅन्युल्स पण यूज करू शकतो. पण प्रत्येकाच्या व्यक्ती प्रकृतीनुसार हे बदलतं. सो आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टरांच्या मदतीनं तुमची प्रकृती कशी, त्याला अनुरूप कुठलं घेतल्यानंतर हा इफेक्ट घेता येईल हे ओळखलं तर खूप छान काम करतं. बाळाची ब्रेनशिप बिल्ड करण्यामध्ये ह्याचे खूप रोल आहेत. ब्राह्मी घृत वापरलं जातं, ब्राह्मीचे पण वेगवेगळे कल्प यूज केले जातात. याच्यानंतर गुडूची वापरली जाते, जेस्टमध्ये काही कंडिशनमध्ये यूज केलं जातं. ह्या आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत की जे रेग्युलर आपण टप्प्याटप्प्याने वापरू शकतो. पण शतावरी कॉमन आहे तर लोक शतावरी चूर्ण पण घेऊ शकतात. रोज 1 चमचा शतावरी कोमट 1 कप दुधात टाकून रोज नियमित घेऊ शकतात. किंवा अश्वगंधा घृत 1 चमचा दुधातून कोमट दुधातून ते पण रोज रेग्युलर नियमित घेऊ शकतात. तर ह्यानी त्यांना ते ब्रिलियंट बाळ मिळवण्यामध्ये नक्की हेल्प होईल. येस, ब्रिलियंट बाळांचे अनेक उदाहरणं आपल्या सोबत आहेतच. आणि आता असं बऱ्याचदा पाहायला मिळते की लहान मुलं लहान वयातच खूप मॅच्युअर वागतात. मग हे जे बदल आहेत जे आत्ता घडतात लहान मुलांमध्ये की जन्मताच ते खूप हुशार असतात, हे गर्भसंस्कारांमुळेच हे बदल घडतायत का? बाळ हुशार असणं बट नॅचरल. पुढची पिढी हे ऑलवेज मागच्या पिढीपेक्षा अग्रेसर असते. थोडंसं काय म्हणतात त्याला, थोडं हुशार असते, एक स्टेप अहेड असते, ऑलवेज असते. पण हे ब्लाइंडली असंच डेव्हलप करत जाण्यापेक्षा आपण त्याला प्री प्लॅन करून व्यवस्थित साईज आणि शेप देऊ शकतो आणि त्याला काय म्हणजे ब्रिलियंट म्हणून जन्माला घालू शकतो बाळाला. जेव्हा एखाद्या गर्भवती मातेला आम्ही विचारतो वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये, कन्सल्टेशनमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये की तुम्हाला कसं बाळ पाहिजे, तर आम्हाला त्यांनी सांगताना वेगवेगळ्या गोष्टी सांगतात की आम्हाला बुद्धिमान बाळ पाहिजे. जेव्हा एखादी माता म्हणते आम्हाला बुद्धिमान बाळ पाहिजे त्यावेळेस आम्ही विचारतो बाळ बुद्धिमान मिळेल पण काळे नकटे वकटे चालेल का? नाही चालणार. बाळ दिसायला सुदृढ पाहिजे, सक्षम पाहिजे, दिसायला छान सुंदर पाहिजे. पण ते सुंदर पण आहे, सुदृढ, सक्षम आहे, बुद्धिमान पण आहे, पण सुसंस्कारी नाही, आईवडिलांचा आदर करत नाही, मोठ्यांचा मान सन्मान करत नाही, हे चालेल का? संस्कृती कळत नाही, तसं पण नाही चालणार. ते सुसंस्कारी पाहिजे. म्हणजे आपल्या बाळाचं व्यक्तिमत्व पैलू पाहिजे. गर्भसंस्कारमधून आपण काय साध्य करणार आहे? गर्भसंस्कारमधून आपण आपल्या बाळाला अकॅडमिक करिअरच्या रॅट रेसमध्ये बिलकुल नाही आणणार. आपला तो पर्पज नाहीच आहे. आपल्या बाळाचं व्यक्तिमत्व अष्टपैलू बनवायचं. जसं मांजराचं पिल्लू कुठूनही टाकलं की 4 पायावरती पडत, तसं आपलं बाळ कुठेही उभा राहायला पाहिजे. असं सर्वांगीण बाजूने त्याला बिल्ड करण्यासाठी आपल्याला गर्भसंस्कार इम्प्लिमेंट करायचे. सो दॅट ह्या सगळ्या ऍस्पेक्टचा विचार करून या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या तर हे सगळे आपण ऍस्पेक्ट फुलफिल करू शकतो.